इयत्ता 12वी विषय इतिहास प्रकरण 10वे शीतयुद्ध या प्रकरणावरील स्वाध्याय. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. सिएटो संघटनेचे मुख्यालय डॅश येथे होते. पर्याय थायलंड, फिलिपाईन्स, पाकिस्तान, ग्रेट ब्रिटन. तर याचं उत्तर आहे थायलंड. 2. 1986च्या डॅश येथील परिषदेतील आफ्रिकेच्या मदतीसाठी आफ्रिका फंड स्थापन करण्यात आला. पर्याय जकार्ता, हरारे, नामिबिया, इंडोनेशिया. तर याचं उत्तर आहे हरारे. प्रश्न दुसरा अ. ऐतिहासिक ठिकाणे, व्यक्ती वा घटना या संबंधीची नावे लिहायची आहेत. 1. 30 जून 1977 रोजी या संघटनेचे औपचारिकरित्या विसर्जन झाले. तर ती संघटना होती सिएटो. 2. कॉमनवेल्थ गेम्सची संकल्पना यांनी मांडली. कॉमनवेल्थ गेमची संकल्पना रेव्हरंड ॲस्टली कूपर यांनी मांडली. ब. दिलेल्या कारणापैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा. 1. अँझोस करारात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका वगळता कोणत्याही राष्ट्राला प्रवेश दिला नाही. कारण. तर याचं कारण आहे, याचे पर्याय आहेत. तर या पर्यायापैकी योग्य कारण असेल अ. त्यांना ग्रेट ब्रिटन व फ्रान्सचे महत्त्व वाढू द्यायचे नव्हते. प्रश्न तिसरा. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. सार्क समोरील आव्हाने. तर हे संकल्पनाचित्र या पद्धतीने आपल्याला पूर्ण करता येईल. सार्क समोरील आव्हाने: सदस्य राष्ट्रांमधील आर्थिक विषमता, संरक्षणावरील खर्च, दळणवळणाच्या अपुऱ्या सोयी, कृषी क्षेत्राचा अपुरा विकास, वाढता दहशतवाद, लोकसंख्या विस्फोट, भिन्न राज्यपद्धती, अपुरा व्यापार. प्रश्न चौथा. टिपा लिहा. 1. शीतयुद्ध. उत्तर: दुसऱ्या महायुद्धानंतर भांडवलशाही राष्ट्र व साम्यवादी राष्ट्रे यांच्या सत्तेसाठी व प्रभावासाठी जो दीर्घकाळ संघर्ष सुरू झाला त्या संघर्षाला शीतयुद्ध असे म्हणतात. वॉल्टर लिपमॅन या स्तंभलेखकाने या वर्षाला सर्वप्रथम कोल्ड वॉर हा शब्दप्रयोग वापरला. कोणी लक्ष ठेवायचं आहे, वॉल्टर लिपमॅन या स्तंभलेखकाने या वर्षाला सर्वप्रथम कोल्ड वॉर हा शब्दप्रयोग वापरला. 2 राष्ट्रगटात तीव्र शस्त्रास्त्र स्पर्धा सुरू झाली. परस्परांतील अविश्वासातून प्रत्येक राष्ट्रगट आक्रमक राजनीती करू लागला. अमेरिका, सोव्हिएट व रशिया हे या गटाचे नेतृत्व करीत होते. प्रत्यक्ष युद्धाचा अभाव, मात्र युद्धजन्य परिस्थिती निर्माण होणे म्हणजेच शीतयुद्ध होय. दुसऱ्या महायुद्धानंतर 1991 पर्यंत ही शीतयुद्धाची परिस्थिती जगात होती. 2. अलिप्ततावाद. कोणत्याच गटात सामील न होता स्वतंत्रपणे आपल्या देशाची धोरणे व सर्वांशी मैत्रीचे संबंध ठेवणे या धोरणाला अलिप्ततावाद असे म्हणतात. भांडवलशाही राष्ट्रांचा गट व साम्यवादी राष्ट्रांचा गट या दोन्ही राष्ट्रगटापासून अलिप्त राहून आपले परराष्ट्र धोरण ठरवणे याला
अलिप्ततावाद असे म्हणतात. अलिप्ततावादात स्वतःच्या राष्ट्राचा विकास स्वतः करणे, स्वतःची धोरणे स्वतः ठरवून शांततेचा मार्ग स्वीकारणे या धोरणाचा समावेश होतो. अलिप्ततावाद ही संकल्पना युद्धापेक्षा शांततेशी, शांततामय सहजीवनाशी अधिक निगडीत आहे. प्रश्न 5वा, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. 1. सेंटो करार विसर्जित करण्यात आला. तर हा करार का विसर्जित करण्यात आला, तर याचं उत्तर आहे सोव्हिएट रशियाने हल्ला केल्यास सर्व राष्ट्रांनी प्रतिकार करायचा, हे सेंटो करारातील धोरण होते. परंतु प्रत्यक्षात कोणत्याही राष्ट्राला सुरक्षा पुरवण्याची क्षमता इराण, तुर्कस्तान, इराक व इंग्लंड कोणाचीच नव्हती. ब्रिटन वगळता अन्य 3 राष्ट्राच्या आर्थिक व तांत्रिक विकासाकडे लक्ष द्यायला अमेरिकेला वेळ नव्हता. या परिस्थितीमुळे 4ही राष्ट्रांमध्ये अंतर्गत असमाधान होते. कराराद्वारे एकमेकांचे हितसंबंध गुंतवून घेण्यापेक्षा आपले आपणच स्वतंत्र धोरण राबवावे या विचारापर्यंत ही राष्ट्र आली. इराण व पाकिस्तान ही राष्ट्र या करारातून बाहेर पडली. त्यामुळेच सेंटो करार विसर्जित करण्यात आला. 2. सार्क संघटनेला काही प्रमाणात यश मिळाले आहे. तर याचं कारण आहे सार्क संघटनेमार्फत शेती, बी-बियाणे, पशुधन, मत्स्य उत्पादन क्षेत्रात विशेष संशोधन केले. सार्क देशांतर्गत पर्यटनाला चालना दिली. सार्कने देशांतर्गत पर्यटनाला चालना दिली, व्यापारवृद्धीसाठी प्रयत्न केले, गरिबी, आर्थिक प्रश्न, अंमली पदार्थ, चोरटा व्यापार इत्यादी समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. सार्क संघटनेसमोर अनेक आव्हाने असली तरी आतापर्यंत काही क्षेत्रात काही प्रमाणात यश मिळवले आहे. प्रश्न 6वा, तुमचे मत नोंदवा. 1. अमेरिका व रशिया यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले. तर याचं उत्तर आपल्याला असे देता येईल. दुसऱ्या महायुद्धातील प्रचंड हानीमुळे इंग्लंड व फ्रान्स यांचे जागतिक राजकारणातील महत्त्व कमी होऊन ते अमेरिका आणि सोव्हिएट रशियाला प्राप्त झाले. दुसऱ्या महायुद्धादरम्यान सोव्हिएट रशियाच्या सैन्याने पूर्व युरोप व्यापला तर अमेरिकन सैन्याचा प्रभाव पश्चिम युरोपवर होता. दुसरे महायुद्ध संपल्यावर युरोपचे पूर्व युरोप व पश्चिम युरोप असे विभाजन झाले. पूर्व युरोपातील राष्ट्रे सोव्हिएट रशियाच्या प्रभावाखाली गेली. या राष्ट्रांनी साम्यवादी विचारसरणीचा स्वीकार केला तर पश्चिम युरोपातील राष्ट्र अमेरिकेच्या भांडवलशाही व्यवस्थेच्या प्रभावाखाली आली. प्रत्येक गट आपले सामर्थ्य वाढवू लागला. त्यातूनच शीतयुद्धाला सुरुवात झाली. भारताने वसाहतवाद विरोधात नेहमीच भूमिका मांडली आहे. भारताने वसाहतवाद विरोधात नेहमीच भूमिका मांडली आहे. तर यावर आपल्याला असे मत देता येईल, भारत अन्य राष्ट्रांच्या अंतर्गत बाबीत हस्तक्षेप करीत नाही व अन्य राष्ट्रांचा हस्तक्षेप होऊही देत नाही. भारताने कोणत्याही लष्करी गटाला बांधून घेतलेले नाही. त्याने अलिप्ततावादाचे धोरण स्वीकारले आहे. शांततामय सहजीवनावर भारताची श्रद्धा आहे. भारताने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आधीपासूनच साम्राज्यवाद विरोधात आवाज उठवलेला आहे, कारण भारतातील लोक लोकशाहीची मूल्ये पाळणारी आहेत. परकीय सत्तांनी वसाहतीमधून निघून जाण्याचा आग्रह भारताने नेहमीच धरला आहे. विश्वस्त राष्ट्रांच्या ताब्यातील प्रदेशांना लवकर स्वातंत्र्य द्यावे अशी मागणी भारताने स्वतंत्र राष्ट्राकडे केली. भारत अन्य राष्ट्रांच्या आणि त्यांच्या सीमेचा आदर करतो. भारत अन्य राष्ट्रावर आक्रमण करणार नाही, कारण जगा आणि जगू द्या ही भारताची भूमिका आहे. अशा रीतीने भारत वसाहतवाद विरोधात नेहमीच आपली भूमिका मांडत आला आहे.